गोंदिया जिल्ह्यातील वाळू माफियांना मोठा दणका बसलाय। पावसाळा सुरू होताच जिल्हाधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत नदीपात्रातील वाळू उपसा पूर्णपणे बंद करण्याचे कडक आदेश दिलेत। गोंदिया जिल्ह्यातील सर्व नदीपात्रातील रेती घाटांवर काल 10 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत वाळू उत्खनन पूर्णपणे बंद राहणार आहे। महसूल आणि वन विभागाच्या 16 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार पावसाळ्यात वाळू उपसा करता येत नाही। जिल्ह्यात पर्यावरण अनुमती प्राप्त 28 वाळूघाट आणि 9 शासकीय वाळू डेपो कार्यान्वित आहेत। नियमानुसार 9 जूनपर्यंत उत्खनन केलेली वाळू शासकीय डेपोमध्ये साठवणे बंधनकारक होते। आता पुढील 4 महिने नदीपात्रात एकही जेसीबी चालणार नाही। विशेषतः जिल्ह्यातील 8ही तहसीलदारांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रेतीघाटांवर बारीक लक्ष ठेवून अवैध उत्खनन होणार नाही याची खबरदारी घ्यावी। कोणीही बेकायदेशीर उत्खनन करताना आढळल्यास संबंधितांवर तात्काळ दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे। 30 सप्टेंबर नंतरही नवीन लिलाव झाल्याशिवाय वाळू उपसा सुरू होणार नाही। यामुळे अवैध वाळू माफियांवर मोठा वचक बसणार आहे। पावसाळ्यात नदीपात्राचे नुकसान टाळण्यासाठी आणि शासनाचा महसूल सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे अत्यंत स्वागतार्ह पाऊल मानले जात आहे। दरम्यान जिल्ह्यात कुठेही बेकायदा उत्खनन दिसल्यास नागरिकांनी तात्काळ तहसील कार्यालयात तक्रार करावी असे आवाहन जिल्हाधिकारी गोंदिया यांनी केले आहे। प्रतिनिधी मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया।